हाय हॅलो नमस्कार. मी आपल्या सगळ्यांच्या आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करीत आहे. तर कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलंच आहे की आम्ही शक्तिपीठांच्या दर्शनासाठी निघालेलो आहे. तर काल छान आमचं रेणुका देवीचं दर्शन झालं माहूरगडावरती. त्यानंतर आम्ही तुळजापूरला मस्त अभिषेक केला, ते पण व्हिडिओ मी आपल्याशी शेअर केले. आणि आता आम्ही निघालेलो आहे पंढरपूरसाठी. तर पंढरपूरला विठ्ठलाचं दर्शन घेऊ, त्यानंतर गोंदवलेकर महाराजांचं घेऊ. तर चला तर मग आमच्यासोबत पंढरपूरला. काल आम्ही गुरुजींकडे भोजन प्रसाद घेतला आणि सोलापूर मार्ग आम्ही निघालो पंढरपूरसाठी. तर बघा आम्ही पोचलेलो आहे पंढरपूरला. किती सुंदर असे वारकऱ्यांचे इथे स्टॅच्यू ठेवलेले आहे. आणि आम्ही आता थांबणार आहोत गजानन महाराजांची जी धर्मशाळा आहे तिथे. तर आम्ही आता सगळं सामान वगैरे काढीत आहोत. पहिले तर इथे टॅक्स द्यावं लागतं इथे जायच्या आधी. तर टॅक्स वगैरे दिला आणि त्यानंतर आता आम्ही पोचलो धर्मशाळेमध्ये. खूप सुंदर अशी धर्मशाळा आहे. या धर्मशाळेबद्दल कायच बोलू. तर आम्ही सामान वगैरे ठेवलं आणि त्यानंतर दर्शनाला निघालो, फ्रेश वगैरे झालो. तर जास्ती काही गर्दी नव्हती. तर बघू शकता किती सुंदर असं मार्केट सजलेलं आहे. आणि आम्ही इथे पश्चिम द्वारमध्ये होतो. आम्ही म्हणजे मंदिराच्या पश्चिम गेटमध्ये होतो. आणि आम्ही एकदा पांडुरंगाचं दर्शन घेऊन आलो. त्यानंतर आमची 6 वाजता पूजा होती, तुळशी अर्चन पूजन. तर ही पूजा आम्ही ऑनलाईन बुक केलेली होती. तर खूप सुंदर अशी पूजा झाली. हे बघा इथे छान अशी तयारी सुरू आहे. इथे आम्ही तुळशीचा विष्णू सहस्त्रनाम घेऊन अभिषेक केला आणि ते सगळं पात्र घेऊन आम्ही मंदिरात गेलो विठ्ठलाच्या. बाहेर आल्यानंतर आम्हाला ही पालखी सुद्धा मिळाली. आता आमचे दर्शन झालेले आहे. आम्ही आता आमच्या रूमसाठी निघालो. मस्त दर्शन झाले आमचे. 2 वेळा झाले दर्शन. आधी पण मी आली. मस्त ऑटोनी आलो आहे इथे जेवायला राधेश हॉटेलमध्ये. ऑर्डर कोण घेतोय? काय स्पेशल आहे तुमच्याकडे? स्पेशल राज स्पेशल मिक्स वेज में अच्छा है, पनीर हंगामा है, वेज कबाब मसाला है. भाई देखो ना. आज प्राचीचा वाढदिवस आहे आणि आज आम्ही खूप छान अशा स्थळी आहोत पंढरपूरला. तर प्राचीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. ही आहे गजानन महाराजांच्या धर्मशाळेमधलं गजानन महाराजांचं मंदिर आहे. खूप सुंदर असं मंदिर आहे. खूप मोठ्या परिसरामध्ये आहे ही धर्मशाळा आणि स्वच्छता खूप सुंदर आहे. आणि इथे प्रसादही खूप छान मिळतो. परंतु आतमध्ये काही शूट करता आलं नाही, त्यामुळं मी काही शूट केलं नाही. आणि आम्ही इथे थोडा वेळ बसलो, दर्शन वगैरे घेतलं आणि परत निघालो आम्ही. आम्हाला आज निघायचं होतं गोंदवल्याला. तिथे ब्रह्मचैतन्य श्री गोंदवलेकर महाराज यांची समाधी आहे. तर तिथेच दर्शनाला जायचं होतं आम्हाला. त्यानंतर आम्ही कोल्हापूरसाठी निघणार आहोत. तर हे बघा इतकी सुंदर अशी धर्मशाळा आहे. इथे 2 मंदिरं आहेत, एक गजानन महाराजांचं आणि राम लक्ष्मण सीतेचं. तर आम्ही दोन्हीचे दर्शन घेतले, प्राची आणि मी.
इथे छान वारकरी उभे आहे आणि मागे गजानन महाराजांचं मंदिर आहे, इकडे राम मंदिर आहे आणि इकडे सगळ्या रूम्स आहे. खूपच छान सोय आहे इथे. तर आज आहे आम्ही लोक पंढरपूरला आणि सकाळी सकाळी व्हिडिओची सुरुवात केली आहे. तर आम्ही गजानन महाराजांच्या धर्मशाळेमध्ये थांबलेलो आहे. तर आज आम्ही इथनं निघणार आहोत कोल्हापूरसाठी. तर चला आता अंबा मातेचे दर्शन करूया आपण. तर चला पंढरपूरला छान विठ्ठलाचं दर्शन झालं. प्राची परत सकाळी जाऊन दर्शन करून आली होती, तिचा वाढदिवस होता त्यामुळं ती परत गेली होती. आणि आता आम्ही निघालेलो आहे गोंदवलेला. तर गोंदवले हे सातारा डिस्ट्रिक्टमध्ये येतं आणि इथे ब्रह्मचैतन्य श्री गोंदवलेकर महाराज यांची समाधी आहे आणि राम मंदिर आहे. इथे सतत श्रीराम जयराम जय जय राम या मंत्राचा जप सुरू असतो. आणि आता आम्ही गाडी वगैरे लावू आणि दर्शन करू. पंढरपूरवरून आम्ही आता इथे गोंदवलेला पोहोचलेलो आहे आणि दर्शन झालं आमचं. आता आम्ही प्रसाद ग्रहण करायला निघणार आहोत. हे मंदिर आहे आणि आम्हाला दुपारची आरती सुद्धा मिळाली 12 वाजताची आणि 12 वाजता नंतर इथे प्रसादही असतो. प्रसादाची पण उत्तम अशी सोय आहे इथे आणि राहण्याची सुद्धा सोय आहे. इथे प्रसादासाठी खूप मोठे मोठे हॉल आहेत. तुम्हाला इथे फक्त राहायचं असेल तर ऑनलाईन बुकिंग करावं लागेल. प्रसाद ग्रहण केल्यानंतर आम्ही गोंदवलेकर महाराज जिथे राहत होते तिथे गेलो. त्या ठिकाणी आता बजरंगबलीचं मंदिर झालेलं आहे. त्यानंतर आम्ही थोरल्या रामाच्या मंदिरात गेलो. तर इथे छान राम लक्ष्मण सीतेची मूर्ती आहे. असे म्हणतात की जेव्हा गोंदवलेकर महाराज काशीला निघाले होते तेव्हा थोरल्या रामाच्या डोळ्यातून अश्रू आले होते, असं त्यांच्या पोथीमध्ये नमूद केलेलं आहे. तेच मी आपल्याला सांगितलं. तर इथे सुद्धा आम्ही छान दर्शन घेतलं आणि त्यानंतर आम्ही कोल्हापूरच्या प्रवासाला निघालो. तर हे आहे आई अंबाबाईच्या मंदिराचं प्रवेशद्वार. तर आता आम्ही इथे प्रवेश करीत आहोत. बघा खूप गर्दी होती आणि हा कळस बघा मंदिराचा. महालक्ष्मी देवीचा कळस दिसत आहे. आम्ही आत्ता पोहोचलेलो आहे महालक्ष्मी मंदिरमध्ये. उद्या सकाळला आमचा अभिषेक आहे. तर आता आम्ही दर्शन करणार आहोत. तर आम्ही आल्या आल्या दर्शन घेतलं देवीचं आणि सकाळी आमचा अभिषेक होता देवीला. तर हा आहे सकाळचा व्हिडिओ. आम्ही छान साड्या वगैरे घालून आलो, मस्त तयार झालो होतो, गजरे वगैरे घेतले, देवीसाठी पण गजरा घेतला आणि आम्ही आता अभिषेक होता आमचा सकाळचा त्यासाठी आलो आहे. तर इथे नकुल आणि प्राची छान तयार झालेले आहे. नकुलनी सोवळं घातलेलं आहे, उपरणं घेतलेलं आहे. तर आता आम्ही अभिषेकसाठी जाणार आहोत. मंदिरासमोरील जो सभा मंडप होता तो तोडण्यात आलेला आहे, त्याची डागडुजी होणार आहे, नवीन बनणार आहे तो. त्याच जागेवरती यांनी टेम्पररी असं एक मंडप टाकलेला आहे आणि तिथे अभिषेक होणार होता. मंत्रेण कलशोदकेन पूजा द्रव्याणि संपूज्य आत्मानं प्रोक्षेत सुवर्णदस्तजां इथे देवी आईची छान अशी चांदीची मूर्ती आहे. त्या मूर्तीवरतीच अभिषेक केला जातो. तरी इतकी छोटी मूर्ती आहे तरी पण इतकी मोठी साडी यांनी इतकी सुंदर अशा पद्धतीने नेसवली देवीला. खूपच छान असं सुंदर असं रूप खुलून आलं होतं आईचं. नंतर आम्ही सगळ्यांनी जवळ जाऊन तीर्थप्रसादही घेतला आणि दर्शनही घेतलं.
छान दर्शन झाले आमचे आणि आता आम्ही इथं अभिषेक पण झाला मस्त, खूप छान पूजा झाली आणि दर्शन खूप मस्त झाले। तर अशा प्रकारे छान देवी आईचं दर्शन झालं, खूप मन भरून आलं आणि खूप तृप्त झाल्यासारखं वाटलं दर्शन घेतल्यावर। तर सकाळी सकाळी आमचा अभिषेक वगैरे सगळं झालं आणि आता आम्ही इथनं निघणार आहोत जेजुरीसाठी। तर चला तर आता जेजुरीच्या दर्शनाला खंडेरायाच्या। तर मग मैत्रिणींनो, हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला मला नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।